माननीय श्री माननीय नगरसेविका ॲडव्होकेट सौ शुभंगताई काटवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज त्यांचा वाढदिवस, काही दिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी भेट दिली, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आपण सर्वजण असंख्य संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात। या कार्यक्रमाला अनेक प्रायोजन करण्यासाठी मदत केली त्या सर्व ॲडव्होकेट सौ शुभांगीताई काटवटे यांना विनंती करतो की आज तुमचा वाढदिवस आहे, तर आपण केक माझ्या ठिकाणी आपल्या प्रभागाचे नगरसेविका सौ शुभांगीताई काटवटे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थित माताभगिनी, सर्व मित्रपरिवार व आमचे बंधू नगरसेवक धनंजय जांभळे साहेब, तसेच माझे नगरसेवक दीपकदादा काटवटे व आपल्या सर्वांचे मित्र योगेशदादा तारळीकर व सन्माननीय व्यासपीठ। आज या ठिकाणी अतिशय आनंदाचा क्षण आहे की ताईंच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व महिलांसाठी खेळाचे अनेक उपक्रम घेतले। अतिशय पुरवणारी कर्तव्यदक्ष अशी नगरसेविका ह्या प्रभागाला आपल्या मिळाली आहे। ताईंच्या हातून जास्तीत प्रभागाची व विकासाची व महिलांच्या ज्या गरजा आहेत किंवा रोजगाराची चांगली कामं ही आमच्या दोघांच्या हातून व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ताईंना वाढदिवसाच्या माझ्याकडून व आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे यांच्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो। ताईंना फोनद्वारे बाबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, कारण का आता झडपीचं पंचायत समितीचं इलेक्शन लागलं। बाबा भागातल्या दौऱ्यावर आहेत, पण 100% येण्याचा प्रयत्न करतील, पण तरीसुद्धा मी बाबांच्या वतीनं व माझ्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा। नमस्कार। प्रथमतः मी सर्व महिलांचे खूप खूप आभार मानते की जवळजवळ 3 पासून महिला इथे थांबलेल्या आहेत आणि रक्तदान शिबिर आपलं संपन्न झालेलं आहे। त्याचबरोबर ऑर्गोची टीम आलेली होती, त्यानंतर आपल्याला मेडिकल कॅम्प पण आपण घेतलेला आहे डोळे तपासणीचा। तर या सगळ्यांना उत्स्फूर्तपणे या महिला सर्व उपस्थित आलेल्या आहे। आरोग्याविषयी आपण जागरूकता ही महिलांच्यामध्ये कशी निर्माण होईल यासाठी आपण एक प्रयत्न करतो आपल्या आयुर्वेद फाउंडेशनतर्फे आणि यासाठी महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे। त्याबद्दल मी प्रथमतः सर्व माझ्या महिलांचे खूप आभार मानते आणि रवींद्र मॅडम इथं आले आणि माझ्या उपस्थितीला मानते, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानते। त्याचबरोबर धनंजय बाबा जे नेहमीच आमच्या पाठीशी असतात त्यांचंही मी खूप खूप आभार मानते आणि माझे पतिदेव असं म्हणेल मी त्यांना की ते काय माझ्या पाठी मुलीकडे उभे राहतात, तर त्यांचंही मी खूप खूप आभार मानते आणि तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल माझे सर्व कमिटी मेंबरचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते आणि अजून कार्यक्रम इथून पुढे सुद्धा आहे, आपले सर्व लेखक आहेत आपल्याला द्यायचे आहे, तर एवढा वेळ तुम्ही लागला आणि अजून थोडासा वेळापर्यंत थांबायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा आहे एवढं मी सांगते आणि माझे शब्द थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा। लगेच आता लगेच
त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूयात आपण. अरे या पुढे अरे लवकर नगरसेविका ॲडव्होकेट सुब्रमण्यताई काटवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छा देण्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवसेना मागच्या नगरसेविका ॲडव्होकेट शोभा मोटे यांचा वाढदिवस आहे आणि आपण सगळ्या त्यांना शुभेच्छा द्यायला भगिनी सगळ्यांनी सर्व त्यांचे सहकारी रविबाई योगेश तारळेकर सर्व जे उपस्थित आहेत विजय काकोडे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि पिंटू जांभळे निर्माण आपले सर्वांच्या वतीने मी काटवडीताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं वकील म्हणून काम तर चालूच आहे पण आता नवीन जबाबदारी नगरसेविका म्हणून त्यांच्यावर आली आणि मला खात्री आहे की विजय काटवडेंचं त्यांना एक मागची टर्म झाली त्यांची 5 वर्षाची ती त्यांनी बघितली आहे. त्या स्वतः विजयच्या सगळ्या कामाच्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये होत्या त्यामुळे त्यांना नक्की स्वतः पण अनुभव त्यांनी या सगळ्या कामाचा घेतला आहे आणि नक्कीच आमच्या या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीनं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू. आपण सगळ्यांनी आता भगिनींनी विश्वास दाखवला आमच्यावर आणि सगळ्यांना आपण भरभरून साथ दिली त्याबद्दल आपण पण सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. ताईंना शुभेच्छा देतो. आता ताई मी केक दिलो होतो मला म्हटलं थोडाच द्या म्हटलं ताई आता तर म्हटलं निवडून आले म्हटलं मिरवणुकीमध्ये एक पेढा माझ्या हातातला ठेवला नव्हता सगळे पेढे गायब करत होता म्हटलं आता केक खायला काय अडचण नाही. आज त्यांना मनापासून शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आणि ताईंची कारकीर्द अतिशय चांगली हो हीच प्रार्थना करतो आणि ती होणार याची खात्री पण आपल्याला देऊ इच्छितो. धन्यवाद. वर्षा विजय ॲडव्होकेट अश्विनी झाड या पुढे सोपं आहे मला ट्विस्ट द्यायचं तर अशा प्रकारे 8 स्पर्धक आपल्याबरोबर या 8 स्पर्धकांबरोबर हा दुसरा खेळ काय वेगवेगळे नाही ना ठीक आता टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. 8
एक नंबर वाटलेला आहे. आणि या 8 स्पर्धकांमधून सर्वात अगोदर कुणी मनोरा केला हे आपण पाहणार आहोत. परंतु या खेळामध्ये आपण करत आहोत 3 विजेते. या 3 विजेत्यांमधून तिसरा नंबर ज्यांचा आलेला आहे त्यांचं नाव आहे कोण असेल की ज्याने तिसऱ्या नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे? कोण असेल? तिसऱ्या नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. आपलं नाव? पूजा शांताराम यादव. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. यांना तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि आता दुसरा बक्षीस कोणाला मिळालेलं असेल? आजी, तुमचं नाव काय? बक्षीस तुम्हाला द्यायचं? दुसऱ्या नंबरचं बक्षीस द्यायचं? कसं काय द्यायचं? काय हरकत नाही. तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. कुणाला मिळालं? तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं कुणाला मिळालं? तुमचं झालंय का? तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. आवडतीच्या अर्चना ताईंसाठी यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आणि या खेळातील पहिल्या मान्यवरांना विनंती की कोण असणार विजेती की तिला मिळणार या ठिकाणी एक आकर्षक बक्षीस? सौ सुरेखा फरांदे यांना मिळते एक आकर्षक लकी ड्रॉ मार्फत बक्षीस. खूप सुंदर असं हे गिफ्ट पडला असेल तर माझा पुढचा खेळ आहे जो सर्वात मोठा उखाणा घेणार ती या खेळामध्ये विजेती होणार आहे. तर सगळ्यात मोठा उखाणा जे व्यक्ती घेणार आहे त्यांनी हात वरती करा आणि त्यांनीच पुढे या. जो सगळ्यात मोठा म्हणजे 2 मिनिटाच्या वरती किंवा 1 मिनिटाच्या वरती ज्यांचा उखाणा असेल तीच या खेळाची विजेती होईल. तर ज्या पुढचा खेळ आपण घेतोय खेळ आहे उखाण्यांचा. उखाण्यांच्या खेळामध्ये जो सर्वात मोठा उखाणा घेणार ती ठरणार या खेळाची विजेती. तर मोठ्याने पुष्पलता आणि लंबे सर्वात मोठा उखाणा घ्यायचा आहे. मी टाइम सांगितलं की स्टार्ट करायचं. तुमचा वेळ सुरू होते. हा आत्ता जगाच्या नशाकात जगाच्या सात खंड भारत देशात महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात सातारा तालुक्यात अजिंक्य तारावर मंगळाईचं देऊळ देवी पुढे ठेवते पाण्याचा विडा आणि भरते पखना नारळी ओटी. तेथून आले ढोल्या गणपती पुढे ठेवते सातारी कंदी पेढे. ते आई राव झाले माझ्यासाठी वेळे. आवाज येतोय का बाबा? खिडकीमधून पाणी येते तिकडाला व्यापारी त्याला दिली सुपारी देते वाऱ्याला पाण्याने घेतलं हातामध्ये निघलं एका म्हटलं देखला दुसरे म्हटले 2 डोळे तिसरे म्हटले 5 डोळे बाळाच्या काढले डबी पैका बाळासाहेब सुरू कौशल्या मधुकर उंबरदंड शिंगणापूर गाव खेडे कळवटणीचा महान वेशी पुढे स्वामी झाले वेडे स्वामी गेले
पेठेत तिथे गेले. सिल्केचा शर्ट आणि बनारसी शालू. चौथा मुक्काम कुठं? मुंबईच्या पेठेत गेले. समुद्राच्या काठी मोठ्या पोळ्याने भरल्या मुठी. तेथे होत्या सराफाच्या माळ्या उघड्या केल्या. हजाराच्या पुड्या घातल्या खिशात. गेले कर्नाट देशात. लहान नथ वाकडा फसा नथ लेणारी महानेची लेक. उंबरदंडाची सून यांची आणली खून आली घरा. आपण गेले शहरात आले साताऱ्यातील माझे सासर. माझ्या मालकांनी मधुकर शेठनी आणली गंठण. त्या गंठनाची घडण आहे फारच दाट. आहे मोठा सण दिनेश गावाने माझ्यासाठी मंगळसूत्राचा आणला. गुरुजी एखाद्या आंबेले 15 रुपया. तर खूप सुंदर सुंदर उखाणे झाले. सुंदर अशी हवा असून 1 मिनिट 20 सेकंदाचा गुन्हा घेतलेला आहे. जोरदार टाळ्या होऊ दे आजच्या या कार्यक्रमातील या खेळाच्या दुसऱ्या विजेत्या महिलांबरोबर एक सुंदरसा खेळ घेतो. खेळ काय आहे, कसा आहे ते जाणून घेऊयात. या महिलांना दिलेले आहेत काही पिठाचे बाउल्स. या बाउल्समध्ये आवाज येत नाही. तोंड पांढरं होणार. कसं असेल खेळ अगदी ही आता तोंडे पांढरी झाली. काढा लवकर काढा. कसेही काढा. कसा मेकअप दिसतोय. असाच मेकअप पाहिजे. खावा पिठं मेकअप करतात. हाताने नाही. जे हाताने करतील ते बाद. या मॅडम बाजूला या. जे हाताने करतील ते बाद. जे हाताने करणार हात लावणार ते बाद. 5 कॉइन काढायचे तुम्हाला. 5 होते त्याची फक्त हात वरती करा. हाताने काढायचं नाही. कसं वाटतंय. घरी जाऊन जेवायचं नाही आता. कुणीही पोचू नका हे पुसू नका कुणी. अजून प्रयत्न चालू आहे. चला ओके. पेटाचं कधी झालंय. जागेवर
केलेला आहे आणि या खेळामध्ये आपल्याला 3 विजेते काढायचे. हे 3 विजेते कोण असणार हे आपण पाहू. सगळ्यांमधून 3ऱ्या नंबरचं बक्षीस ज्यांना मिळालेलं आहे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे आपल्याला आपल्या कुठे पिशवी आपल्या पिशवी अजून 2 तास तसे कार्यक्रम सुरळीत झालेला आहे. अजिबात बोलणार नाही. सगळ्यांना हल्ली तुम्ही दूध पटपट पुढे जावा. आम्हाला 2 महिलांमध्येही नाही. कमिटी मेंबर सगळ्यांनी दिलेले आहे. आपल्या पिशव्या कुठे आहेत आपल्या कुठे पिशवी आपल्या पिशव्या मॅडम अर्चना कारंडे अर्चना कारंडे
2 मिनिटं ताई 2 मिनिटं